सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. शिंदेवाडीत दूषित पाण्याचा प्रश्न तीव्र. शिवसेना उभाटा आक्रमक. प्रशासनाला 8 दिवसांचं अल्टिमेटम. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. गेल्या महिनाभरापासून नळाद्वारे दूषित, शेवाळयुक्त व दुर्गंधयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने शिंदेवाडी गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत प्रशासनाला 8 दिवसांचं अल्टिमेटम दिलं आहे. विधानसभा संघटक मारुती पुरीबुवा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत 8 दिवसात स्वच्छ पाणीपुरवठा सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मागील 30 दिवसांपासून नळातून येणारे पाणी पूर्णतः अशुद्ध असून त्यामध्ये शेवाळ, दुर्गंधी आणि घाण आढळत आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने गावात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सरपंच व ग्रामसेवकांना जाब विचारत जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. दूषित पाणी प्रश्नी तातडीने काय उपाययोजना करण्यात येणार याचे लेखी उत्तर द्यावे अशी मागणी केली. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली योजना अद्याप कार्यान्वित का झाली नाही, ती नेमक्या कोणत्या टप्प्यात आहे आणि पूर्ण होण्याची मुदत काय याबाबतही प्रशासनाकडून लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात तालुका प्रमुख जयसिंग टिकले, उपतालुका प्रमुख समीर देसाई, विभाग प्रमुख अमृत पाठणकर, शाखा प्रमुख श्रावण चिंतामणी ढेरे, उपशाखा प्रमुख शिवाजी जाधव तसेच शिवसैनिक युवराज खराडे, नवनाथ पाटील, राजू दरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेच्या निवेदनावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून 8 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेवाडी ग्रामपंचायत प्रशासन कोणती पावले उचलणार याकडे आता संपूर्ण कागल तालुक्याचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.